नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी 3300 सर्वे क्रमांकातील सुमारे 2832 हेक्टर जमीन राखीव करण्यात आली आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केल्यानं पुरंदर विमानतळ खाजगीकरणातूनच करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पुरंदर विमानतळासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही। मात्र पुरंदर विमानतळाच्या संदर्भातील निर्णय प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली आहे। या ठिकाणी जाण्याकरता पुणे महानगर प्राधिकरणाच्या वतीने देखील रस्ते सोडले गेलेत। यासोबतच पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाने, कुंभार वळण, इखतपूर, उदाचीवाडी, मुंजवाडी, खानवडी या गावांतील जमिनीचे सर्वे क्रमांक त्यांच्या क्षेत्रफळासह औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेत। शासनाच्या वतीने निधीची तरतूद नसताना देखील पुरंदर विमानतळाचा प्रकल्प आता सुरू करण्यात आला आहे। पुरंदर विमानतळ खाजगीकरणातूनच उभं करण्यासाठी यापूर्वीच चाचपणी केली गेली होती। विमानतळाशेजारी उद्योग व्यवसाय उभे करून यातून मोठ्या प्रमाणामध्ये खर्चाचं संकलन करण्याचे नियोजन सुरू आहे। विमानतळासाठी पूर्वी निश्चित केलेल्या गावांना आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा दिला असून त्यामध्ये रस्ते, पानंद, ओढा यासाठी काही जागा संपादित केल्या जाणार आहेत। या सर्व 7 गावांच्या सीमा देखील निश्चित करण्यात आलेल्या आहेत। लाल रंगाच्या रेषेने या दाखवण्यात आल्याचं अधिसूचनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। या गावातील त्या जमिनीवरती MIDCचे शेरे मारण्यात येतील। याबाबत पुरंदर तालुक्यातील 7 गावातील महसूल अधिकारी, MIDCचे अधिकारी यांची लवकरच एक बैठक होऊन भूमिका निश्चित होईल। त्यानंतर या प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी जात आहेत त्या जागांबाबत वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊन हरकती आणि सूचना मागवल्या जातील। महिनाभरानंतर 7 गावांमधील सर्वे नंबरच्या जमिनीवरती MIDCचे शेरे मारण्यात येतील। जमिनीची मोजणी होऊन त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया ही सुरू केली जाईल असं सांगण्यात आले। अदानी समूहासमोर प्रस्ताव पुरंदर विमानतळाचं भूसंपादन करण्यासाठी तातडीनं 5000 कोटी रुपयांची गरज लागणार आहे। याकरता शासनानं कुठल्या प्रकारची अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केलेली नाही। हे पैसे उभे करण्यासाठी शासनाने एक प्रस्ताव तयार केला आहे। याकरता अदानी समूहाचा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे। अदानी समूहाला विमानतळासभोवतालची जागा विकसित करता येईल आणि त्यातून निधी उपलब्ध केला जाईल। यातून विमानतळाची बांधणी लवकर होईल आणि यासोबत MIDCकडे जागा उपलब्ध करून दिल्यानं उद्योग व्यवसाय वाढीकरता चालना मिळणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुरंदर विमानतळ हे खाजगीकरणातनं होणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।